जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, विजेची समस्या जर उद्भवली तर नेमकं कोणाला विचारावं असा प्रश्न नेहमी पडतो। बऱ्याच वेळेस वारं सुटलं, पोल पडले, तारा लोंबकळल्या, यामुळं बऱ्याच ठिकाणी नुकसान पण झालेले आपण पाहिलेले आणि यासाठी एक आता मराठवाड्यात जर कुठेही वीज समस्या असतील तर फक्त एक मेसेज करायचा आहे मित्रांनो WhatsApp नंबरवर। आणि यासाठी महावितरणकडून एक नवी योजना म्हणजे नवी सुविधा जारी करण्यात आलेली आहे आणि महावितरणचा एक नवीन नंबर देण्यात आलेला आहे आणि तक्रारीचं जर निरसन झाल्यानंतर ग्राहकांना सुद्धा तो पाठवला जाणार आहे मेसेज। मित्रांनो, मराठवाड्यात कुठेही वीज समस्या असतील तर करा फक्त एक मेसेज। सविस्तर अपडेट आपण आजच्या या महा अपडेटमध्ये जाणून घेणार आहोत। अपडेटला सुरुवात करण्याची मित्रांनो, आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका, जेणेकरून पुढील महावितरणचे जे ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगर असो, बीड असो, जालना असो, धाराशिव असो, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील ग्राहकांसाठी एक WhatsApp नंबर जारी करण्यात आलेला आहे। यामध्ये हा नंबर म्हणजे 84 85 89 93 99 या नंबरवर संबंधित तक्रार नमूद करायची आहे। सार्वजनिक ठिकाणी रोहित्र आहे मात्र फ्यूज बॉक्स बसवलेला नाही का, तारा लोंबकळत आहे, अशा तक्रारी देखील करता येणार आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष परिस्थितीचे फोटो पाठवून ग्राहकांना महावितरणला तक्रार पटवून देता येणार आहेत। तसेच तक्रारीचे निराकरण झाल्यानंतर ग्राहकांना या संदर्भात मेसेज पाठवला जाणार आहे। सुविधेबद्दल सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी ही माहिती दिलेली आहे। तर विजेची समस्या उद्भवल्यानंतर कोणाला विचारणा करावी असा प्रश्न पडतो। शहरी ग्रामीण भागात विजेची समस्या आल्यास उपकेंद्राला फोन लावला जातो, मात्र ग्राहकांना प्रतिसाद दिला जात नसल्याची तक्रार केली जाते। ग्राहकांचा वीज पुरवठा अविरत सुरू राहावा, कोणतीही समस्या आल्यास त्याचे निरासन व्हावे यासाठी महावितरण कडून मराठवाड्याच्या धर्तीवर WhatsApp नंबर तक्रार प्रणाली कार्यान्वित केली आहे। मराठवाड्यात 8ही जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील ग्राहकांना एकाच नंबरवर मेसेज करता येणार आहे। ग्राहक, स्थळ आणि समस्या या वर्गवारीनुसार हा मेसेज संबंधित विभागाकडे सुपूर्द केला जाणार आहे। WhatsApp नंबरवर ग्राहकांना वीज बिल संबंधी सूचना, तक्रार, नवीन कनेक्शन, खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्याविषयी निवेदन करता येणार आहे। ग्राहकांना विजेसंबंधी काही समस्या असल्यास त्याचे फोटो, तक्रार व लोकेशन महावितरणकडे पाठवता येणार आहे। या सर्व मेसेजवर महाव्यवस्थापकीय संचालक मंडळ लक्ष ठेवणार आहे। तर मित्रांनो, मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्यात कुठेही वीज समस्या असतील तर निश्चितपणे आपण यापूर्वी जो नंबर दिलेला WhatsApp नंबर या नंबरवर एक मेसेज करायचा आहे आणि जर तुमचं तक्रारीचं निरासन झालं तर ग्राहकांना तो परत रिप्लाय केला जाणार आहे। तर हे छोटंसं अपडेट होतं। अपडेट आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त ही वीज बिल ग्राहकापर्यंत निश्चित पोहोचायला मात्र विसरू नका। तर भेटूया अशाच एका नवीन अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।